खरं तर आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय निर्मलाताईंनी हा अर्थसंकल्प जो मांडला, हा 9वा अर्थसंकल्प आणि हा कर्तव्य भवन यामध्ये मांडला गेलेला हा पहिला असा हा अर्थसंकल्प होता. आणि त्यामध्ये विशेष करून कर्तव्य भवनातून मांडलेला कर्तव्य जे आपलं आहे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रत्येक मुद्दा हे पहिलं कर्तव्य, दुसरं कर्तव्य, तिसरं कर्तव्य अशा पद्धतीने त्यांनी सर्व भूमिका जी आहे ही कर्तव्य म्हणून हा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपण पाहिलं असेल की सर्व स्तरातील मंडळींना हा अर्थसंकल्प समर्पित भावनेतून होता. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल की देश हा महासत्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जी पावलं येणाऱ्या काळात उचलली गेली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राला प्राधान्य देणारा असा हा अर्थसंकल्प होता. विविध क्षेत्रांमध्ये आपण पाहिलं असेल की टॅक्स पेयर जी मंडळी असतात किंवा टॅक्स पेयर यांच्यामुळेच अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाला खऱ्या अर्थाने वाढ ही सातत्याने होत असते. त्यामुळे प्रत्येक तो टॅक्स पेयर जो आहे त्या टॅक्स पेयर्सला सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये यामध्ये विचार केला गेलेला आहे. त्याचबरोबर जीएसटी ज्याला वन नेशन वन टॅक्सच्या दृष्टिकोनातून ज्याचा प्रयत्न केला गेला त्याला मध्ये सुद्धा सरलता आली पाहिजे या दृष्टिकोनातूनही काही विशेष प्रयत्न यामध्ये करण्यात येतील या संदर्भातही सांगितलं गेलं. आणि या व्यतिरिक्त काही विशेष बाबी या अर्थसंकल्पात आपल्याला सर्वांना आदरणीय निर्मलाताईंनी सांगितल्यानंतर त्या आपल्याला सर्वांच्या लक्षात आल्या की आपल्याला टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा विशेष सुविधा देण्याच्या संदर्भात सांगितलं गेलं. ऊल असेल किंवा वेगवेगळ्या रेशीम असतील या प्रक्रियांमध्ये वेगळ्या पद्धतीने काम करण्याचं सांगितलं गेलं. महिलांसाठी वसतिगृह हा विषय जो आहे यालाही विशेष प्राधान्य जिल्हानिहाय देण्याचं ठरलं. औषधं जी आहे डायबिटीस आणि कॅन्सरच्या औषधांमध्ये सुद्धा विशेष अशी सवलत देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलं गेलं. त्यामुळे एक ना अनेक असे विषय हे या संदर्भामध्ये सांगितले गेले. हायस्पीड रेल हे काही कॉरिडोर्स तयार करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा 6 ठिकाणचे मुंबई पुणे असेल किंवा हैदराबाद चेन्नई अशा वेगवेगळे कॉरिडोर जे आहेत ते कॉरिडोर्स तयार करण्याच्या संदर्भामध्ये या संदर्भात विचार केला गेला. आणि विशेष करून पर्यटनाला सुद्धा प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे मेडिकल टुरिझम याला एक विशेष प्राधान्य देण्यात येईल असंही या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून सांगण्यात आलं. हा अर्थसंकल्प आपण 1.5 तास सर्वांनी वेगवेगळे विषय हे सर्वांनी ऐकले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्व हे वैश्विक असं नेतृत्व आहे आणि ते वसुदैव कुटुंबमच्या भूमिकेमध्ये आपली विचारधारा जी आहे त्या विचारधारेला देशाच्या विचारधारेला नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि देशाला महासत्तेकडे नेण्याचं जे स्वप्न 2047ला आपण सर्वजण ज्यावेळेला पाहतोय विकसित भारत ही संकल्पना देशाचे पंतप्रधानांनी जशी ठेवली आहे त्या पद्धतीने हा बजेट आणि बजेटमध्ये असणारा प्रत्येक विषय या विषयाला त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि मग प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काय करता येऊ शकतं याचा विचार हा करण्यात आला. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ई बसेसच्या साठी सुद्धा विशेष प्राधान्य देण्यात येईल असंही यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे त्याची अधिक स्पष्टता जी आहे ती काही वेळानंतर पूर्ण बजेट आणि त्याच्या तपासणीनंतर आपल्याला लक्षात येईल. परंतु सबका साथ सबका विकास या भूमिकेवरती आधारित असणारं 25 कोटी या देशातील असणारे गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्यासाठी जे जे विशेष प्रयत्न करता येऊ शकले
त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या देशातील असणाऱ्या 130 कोटी जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून या बजेटचा कसा फायदा होईल याचा विचार या बजेटमध्ये करण्यात आला असं मला वाटतं. दक्षिण भारतातील काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दक्षिण भारतासाठी अधिक देण्याचा प्रयत्न केला गेला असं विरोधकांकडून आरोप होता. विरोधकांचे आरोप मी अजून ऐकले नाहीत, परंतु जेव्हा कधी आज अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पातल्या असणाऱ्या ज्या मायनोर गोष्टी असतात त्या थोड्या वेळानंतर आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे ज्या वेळेला त्या सर्व गोष्टी जेव्हा लक्षात येईल 12 लाख कोटीच्या जवळपास असणारा हे एवढा मोठा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या कोणत्या विषयासाठी काय देण्यात आलं आहे आणि कशा पद्धतीने देण्यात आलं आहे ते आपल्याला लक्षात येईल. परंतु एक गोष्ट लक्षात घे, विरोधकांचं पॅटर्न हा ठरलेलाच आहे. वर्षानुवर्ष त्यांची स्क्रिप्ट ठरलेली असते. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या अगोदरचे असणारं युपीएचं सरकार फक्त घोषणा करत होतं, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 11-12 वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल, जे विजन देशाला घेऊन युवा पिढी असेल, महिला वर्ग असेल किंवा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाला आवश्यक काय आहे त्या दिशेने पावलं ही प्रत्येक बजेटच्या अनुषंगाने टाकण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे. निर्मला सीतारामजी या सुद्धा त्याच दिशेने बजेट हे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला सादरीकरण करतात त्यावेळेला एक वेगळी दिशा देण्याचं काम करतात. वन नेशन वन टॅक्स हा विषय मार्गी लावण्याचं काम सुद्धा हे याच काळामध्ये झालंय. त्यामुळे विरोधकांच्या ज्या टीका टिप्पणी असतात त्या फक्त ज्याला म्हणतो आपण टीआरपी साठी असतात, त्याकडे फार लक्ष देऊ नये. याचं विश्लेषण ज्यावेळेला पूर्ण बजेट आणि त्याचा अभ्यासक ज्यावेळेला करतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा बजेट सामान्य जनतेसाठी होता.